तुम्हाला माहिती आहे का? प्रत्येक 3 वर्षांनी येणारा एक असा महिना असतो जो तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. या महिन्याला काही लोक दोंड्याचा महिना म्हणतात, तर काही जण त्याला अधिक मास म्हणतात. पण प्रश्न असा आहे, हा महिना खरंच अशुभ आहे का, की यामागे एक मोठं गुपित दडलंय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, दोंड्याचा महिना म्हणजे काय, हा महिना का येतो, या महिन्यात काय करावं आणि काय टाळावं, आणि सर्वात महत्त्वाचं, या महिन्यात केलेले उपाय तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलू शकतो. दोंड्याचा महिना म्हणजे काय? दोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास, जो हिंदू पंचांगानुसार सुमारे 3 वर्षांनी एकदा येतो. सूर्य आणि चंद्र यांच्या गणनेत फरक पडतो. तो समतोल ठेवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो, म्हणून याला अधिक मास म्हणतात. पण गावाकडं याला दोंड्याचा महिना का म्हणतात? कारण या महिन्यात लग्न, शुभकार्य टाळली जातात. त्यामुळे लोकांना हा निष्क्रिय महिना वाटतो. पण खरं पाहिलं तर हा महिना म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचा सुवर्ण काळ आहे. धार्मिक महत्त्व, या महिन्याला पुरुषोत्तम मास देखील म्हणतात, कारण हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे. पुराणानुसार या महिन्याला आधी कोणी मान देत नव्हतं. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि त्यांनी त्याला आपलं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. म्हणून हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. काय करावं? या महिन्यात खालील गोष्टी केल्यास मोठं पुण्य मिळतं. 1. रोज देवाची पूजा करा, विशेषतः विष्णू आणि लक्ष्मीची पूजा. 2. मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. 3. दान करा. अन्नदान, कपडे, गोड पदार्थ. 4. व्रत ठेवा. सोमवार किंवा एकादशी व्रत. 5. गरिबांना मदत करा. यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. काय करू नये? या महिन्यात काही गोष्टी टाळल्या जातात. लग्न, मुहूर्त, नवीन घर खरेदी, मोठे निर्णय. कारण हा महिना आध्यात्मिक साधनेसाठी आहे, भौतिक कामांसाठी नाही. खास उपाय. आता सर्वात महत्त्वाचा भाग. हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. दर गुरुवारी पिवळे कपडे घाला. भगवान विष्णूला पिवळं फूल अर्पण करा. ओम विष्णवे नमः 108 वेळा जप करा. संध्याकाळी घराच्या देवघरात तुपाचा दिवा लावा. हा उपाय 1 महिना केल्यास आर्थिक समस्या कमी होतात, घरात सुखशांती वाढते. 1. दररोज एक दिवा तुळशीजवळ लावा. संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, लक्ष्मीचा वास वाढतो. 2. 1 रुपयाचा गुप्त उपाय. या महिन्यात रोज 1 रुपया बाजूला ठेवा. महिन्याच्या शेवटी मंदिरात दान करा. हा उपाय आर्थिक अडचणी कमी करतो, पैसा टिकायला मदत होते. 3. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा. हळद, केळी, चणा डाळ दान करा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात, घरात समृद्धी वाढते. 4. रोज 11 वेळा हा मंत्र बोला. ओम नमो नारायणाय. कमी वेळात मोठा फायदा. मन शांत होतं, प्लस सकारात्मकता वाढते. 5. या 3 गोष्टी नक्की टाळा या महिन्यात. कोणालाही वाईट बोलू नका. उगाच भांडण करू नका. घरात घाण ठेवू नका, कारण हा महिना कर्माचा परिणाम लवकर देतो. 6. मीठाचा छोटा उपाय. शनिवारी घरातल्या कोपऱ्यात थोडं मीठ ठेवा. दुसऱ्या दिवशी ते बाहेर टाका. नकारात्मक ऊर्जा दूर होते. 7. रात्री झोपण्याआधी करा हे काम. देवाचं नाव घ्या. 2 मिनिटं शांत बसा. मानसिक ताण कमी होतो, झोप चांगली लागते. 8. अन्नदान, सर्वात मोठं पुण्य. आठवड्यातून 1 वेळा अन्नदान करा. सर्वात जलद पुण्य मिळतं. आयुष्यातील अडथळे कमी होतात. 9. 5 मिनिटं ध्यान.
रोज फक्त 5 मिनिटं मन शांत, निर्णय क्षमता वाढते. 10. घर स्वच्छ ठेवा. दररोज झाडू पोछा करा. लक्ष्मी येण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची. 11. सूर्योदयाला अर्घ्य द्या. सकाळी उठून सूर्याला पाणी अर्पण करा. आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारतं, नशीब मजबूत होतं. 12. दुधाचा शांत उपाय. रात्री झोपण्याआधी 1 वाटीत दूध ठेवा. सकाळी ते झाडाला अर्पण करा. घरातील नकारात्मकता कमी होते. 13. घराच्या मुख्य दरवाजाचा उपाय. दर गुरुवारी हळद प्लस पाणी लावून दरवाजा पुसा. टिक मार्क. लक्ष्मी प्रवेशासाठी मार्ग स्वच्छ. 14. 5 नाणी पाण्यात ठेवा. 5 नाणी एका भांड्यात पाण्यात ठेवा. महिन्याच्या शेवटी दान करा. आर्थिक स्थिरता वाढते. 15. पवित्र ग्रंथ वाचन रोज 10 मिनिटं. भगवद्गीता किंवा विष्णू कथा वाचा. मन शांत प्लस निर्णय योग्य होतात. 16. 2 दिवे उपाय. सकाळी 1 दिवा प्लस संध्याकाळी 1 दिवा. दुप्पट सकारात्मक ऊर्जा मिळते. 17. कमळ फूल उपाय. जर शक्य असेल, भगवान विष्णूला कमळ अर्पण करा. अत्यंत शुभ मानलं जातं. लक्ष्मी कृपा वाढते रात्री झोपण्याआधी. दिवसभरात केलेल्या चुका मान्य करा. मानसिक शांती, चांगलं कर्म तयार होतं. धोंड्याच्या महिन्यात या 7 सवयी लावल्या तर पुढचे 3 वर्ष तुमच्या बाजूने फिरतील. धोंड्याचा महिना म्हणजे अशुभ नाही, तो तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी आहे. जर तुम्ही हा महिना योग्य पद्धतीने वापरला तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल नक्की दिसतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा.